आदित्य हॉस्पिटल सांगली रजिस्टर बांधकाम कामगारांसाठी सर्व प्रकारची तपासणी व उपचार आणि शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत. संपर्क 91 42 88 89 90 72 48 97 22 88 77 44 09 66 96 0233 23 05 686. आदित्य हॉस्पिटल विश्रामबाग सांगली. आदित्य हॉस्पिटल सांगली ESIS ESIC राज्य विमा कामगार योजना अंतर्गत सर्व रजिस्टर कामगारांसाठी सर्व प्रकारची तपासणी व उपचार आणि शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत. संपर्क 91 42 88 89 90 72 48 97 22 88 77 44 09 66 96 0233 23 05 686. आदित्य हॉस्पिटल विश्रामबाग सांगली. त्याच्यामध्ये मी आपल्याला सांगतो, आपल्याकडं नितीन गडकरींना सांगून आपण नॅशनल हायवेचे पैसे आणू शकतो. आपण चांगल्या पद्धतीनं रस्ते विकास महामंडळामधनं कामं करू शकतो, ॲन्युटीतनं काम करू शकतो, हॅबमधनं काम करू शकतो. करोडो रुपयाची कामं करता येतात. फक्त करण्याची जिद्द असावी लागते. फक्त काहीतरी आपल्या भागाकरता झालं पाहिजे. आपल्यात विरोधक करत असला तरी त्याला करून द्यायचं. फायदा इस्लामपूरचा, वाळव्याचा विरोध का करायचा? शेवटी सत्ताच नुसत्या असून चालत नाही, विरोधक पण असावे लागतात, तर सत्ता नीट त्या ठिकाणी राबवता येते. या गोष्टीचा पण आपण सगळ्यांनी या निमित्तानं विचार केला पाहिजे. अशा प्रकारची माझी तुम्हाला सगळ्यांना आग्रहाची विनंती आहे. आता परिवर्तन अटळ आहे. या वाळव्याच्या काही मंडळींना उपद्रव सांगली जिल्ह्यातच नाही तर शेजारच्या सातारा जिल्ह्यामध्ये देखील अनेकांना त्या ठिकाणी होतोय. आणि समाधान नाही हो, सगळं पाहिजे ती मलाच पाहिजे. आणि दुसऱ्यांनी काही नुसतंच बघावं का तुमच्याकडे? सगळं तुम्हालाच पाहिजे. अरे 1-7 जणांनी वाटून खाल्ला ही आपण ऐकतोय. त्या लोकप्रतिनिधीमुळे ही दुपारी चंद्र झाला. चांगला लोकप्रतिनिधी पाहिजे की असं करू नको, तुझं वाटोळं होईल, मुलाबाळांचं वाटोळं होईल. मी इथं तुमच्या इथं सभेमध्ये आर विचारा गेला, पण मी सांगितलं होतं ना आराला तंबाखू सोड म्हणून, गुटखा सोड म्हणून. इस्लामपूरच्याच सभेत सांगितलं. आणि त्यावेळेस आरला वाईट वाटलं, तुम्हालाही वाटलं की आयलाही कुणाची चेष्टा करते. चेष्टा नव्हती केली, मी खरं सांगितलं होतं. त्यावेळेस नंतर मी ज्यावेळेस बीच कॅन्डीला त्याला भेटायला गेलो, हातात हात धरला, म्हणलं दादा 2012ला तू सांगितलं होतं तंबाखू आणि गुटखा सोड, ती सोडली असती तर आता मी तुझ्यामध्ये असतो, लोकांच्यात असतो. या पद्धतीनं आणि हे ह्याचा विचार करा. आम्ही चांगला विचार मांडणारी लोक आहेत. आम्ही त्याच्यामध्ये लोकांना चांगला सल्ला देणारी माणसं आहोत. आज आपल्याला केंद्राचाही मोठ्या प्रमाणावर निधी त्या बाबतीमध्ये आणायचा आहे. मला गेल्या अनेक वर्षापासून राज्याच्या राजकारणात, समाजकारणात आणि सहकार क्षेत्रामध्ये मी काम करतोय. त्यामुळं मला या सगळ्या मंडळींच्या खोडी बारकाईनं माहिती आहे की कोण खोडीलंय, कोण त्या ठिकाणी कोणाला काय करतंय. त्याच्यामुळं वाळवेकरांना आता चांगल्या प्रकारची संधी चालून आलेली. नुसतं गुळमाट बोलणाऱ्यांना आता सुट्टीवर पाठवण्याची वेळ आलेली आहे. बरं, माणसांना सुट्टीवर पाठवायला वाळवेकर तरबेज आहेत. वाळवा ही क्रांतिकारांची भूमी आहे. त्यामुळे इथं सुद्धा अशी परिवर्तनं घडलेली आहेत. त्यामुळं हे परिवर्तन वाळवाकरांना नवीन नाही. त्यामुळे मला खात्री आहे निशिकांत पाटलांच्या रूपाने आता वाळवा मतदारसंघात परिवर्तन अटळ आहे. फक्त आता तुमच्यात फूट पडून देऊ नका. बरं, फूट पाडायला समोरचा माणूस अतिशय तरबेज आहे. कुणाच्यात फूट पाडायची, कशी फूट पाडायची, कशा प्रकारे फूट पाडायची, माणसात माणूस कसा राहणार नाही याची पुरेपूर काळजी समोरच्यांच्याकडनं घेतली जाईल. मात्र तुम्ही सर्वांनी एकत्र राहा, तरच परिवर्तन होईल. ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे, हे वाळवेकरांनी आपण विसरू नका. इथल्या प्रत्येकाने गट तट माझा तुझा हा भेदभाव बाजूला ठेवा. एकत्रितपणे या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीचे अधिकृत उमेदवार घड्याळाचं चिन्ह घेऊन उभे राहिलेले
निशिकांत पाटलांच्या मागे शक्ती उभी करा, निशिकांत पाटलांच्या मागे शक्ती उभी करा, अशा प्रकारचं आव्हान करण्याच्या करता, माझ्या मायमाऊलींना भेटण्याच्या करता, माझ्या मायमाऊलींनी आता दिवाळीचा देखील फराळ दिला. त्याच्या आधी फराळ दिला असता नसता. आता भावाचं नातं इतकं जवळ झालंय की बहिणी भावाला विसरेना आणि भाऊ बहिणीला विसरेना. त्याच्यामुळे मला चकली मिळाली, लाडू मिळाला, करंजी मिळाली, अनारसे मिळाले, चिवडा मिळाला. बघा माझ्याकडे आत्ता ठेवलेला आहे, आता जातोय घेऊन. ह्याच्यातला गमतीचा भाग सोडा, परंतु ही एक आपुलकी, ही आपुलकी कशातनं निर्माण झाली? ती लाडक्या बहिणीमुळे निर्माण झाली. हे माझे बांधव आहेत, यांनी पण चांगल्या पद्धतीनं आपली शेतीवाडी करावी, त्याकरता आमचे आत्ताचे कार्यक्रमाचे अध्यक्ष हे सदाभाऊ खोत तर प्रयत्न करतायतच, आम्ही पण प्रयत्न करतो. केंद्रातनं पण बऱ्याचशा गोष्टी करून आणतो आणि त्याच्यातून कसं माझ्या महाराष्ट्राचं भलं होईल, माझ्या सांगली जिल्ह्याचं भलं होईल. त्याच्यातनं आता सोलरवर मोठ्या प्रमाणावर वीज देण्याचा निर्णय घेतला. 6 महिन्यातील ते 8 महिन्यांनी महाराष्ट्रातल्या प्रत्येक शेतकऱ्याला दिवस उघडला की त्याचा वीज पंप चालू होईल. दिवस मावळला वीज पंप बंद करायचा, बायका मुलांच्या मध्ये जायचं, रात्री झोपायचं, टप्पा मारायचं, जेवायचं. आता पुढं 6-8 महिन्यांनी आम्ही 9,500 मेगावॉटची वीज ही सोलरवर तयार करतोय. टेंडर काढली, 35,000 एकर जमीन बॅरेल लँड त्यांना त्या ठिकाणी दिलेली आहे. काम जोरात चाललेलं आहे. त्याच्यामुळं रात्री विंचू काट्याचं, तुमच्याकडे बिबटे आहेत का नाही माहीत नाही, पण काही ठिकाणी बिबटे आहेत, त्याचा आता भीती नाही. शेवटी जे जे काही तुमच्या करता येईल, घरं बांधणीचा कार्यक्रम वगैरे तर तो आहेच. मोदी साहेबांनी 3 कोटी घर बांधायचा दिलेलाच आहे. त्याच्यामध्ये मुद्रा लोनचा कार्यक्रम आहेच. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या महामंडळाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर कर्ज काढल्यानंतर 5 वर्षाचं व्याज आम्ही सरकार म्हणून त्या ठिकाणी भरतोयच. आम्ही उपकार करत नाही, आम्ही जनतेला त्यांची आर्थिक सक्षम करण्याचं काम करतोय, गरिबी कमी करण्याचं काम करतोय. पण विरोधकांची कशी भांडणं चाललीत बघा, एकमेकाच्या बद्दल ही त्याचं एक नाव जाहीर करतोय, दुसरंच नाव जाहीर करतोय, सारखी एकमेकावर तुंबतायत. काही भांडणाला त्यांना दुसरा उद्योग नाही. आणि त्याच्याकरता असं भांडणारं सरकार आपल्याला पुढं जाता येणार नाही. आपल्याला एका विचाराने पुढं जाणारं सरकार पाहिजे, म्हणजेच महायुतीचं सरकार पाहिजे. त्याकरता आपली मला 7 वेळेला संधी देऊन बाबांनी आपले 12च वाजवले, पण बारामती काही झाली नाही. आता या निवडणुकीला निशिकांत दादाला त्या ठिकाणी आपण निवडून द्या. तुमची उद्याच्याला बारामती नाही, बारामतीपेक्षा चांगलं इस्लामपूर शहर त्या ठिकाणी आणि तालुका करण्याचं काम निशिकांत पाटलांच्या नेतृत्वाखाली होईल. आणि त्याला महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून कुठलाही निधी कमी पडू देणार नाही, हा अर्थमंत्री म्हणून तुम्हाला शब्द देतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय भारत. इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातील महायुतीच्या अधिकृत उमेदवार आज अर्ज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दाखल केला. अर्ज दाखल केल्यानंतर प्रचंड उत्स्फूर्त अशी रॅली आज या ठिकाणी 20,000 संख्येची शहरामध्ये निघाली. सभेच्या स्थानी आल्यानंतर अजितदादांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज एक मोठी सभा या ठिकाणी पार पडली. ही निवडणूक निश्चितपणाने एका दडपशाहीच्या विरोधात, हुकूमशाहीच्या विरोधात, विकासापासून वंचित ठेवणाऱ्या प्रवृत्तीच्या विरोधात आणि सांगली जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये ज्या ठिकाणी त्यांचं नाव घेतलं जातं तर माणसात माणूस ठेवणार नाही किंवा दुही तयार करणं अशी प्रतिमा असलेल्या व्यक्तीच्या विरोधात आणि ही निवडणूक निश्चितपणाने सामान्य लोकांनी हातात घेतली असं मला वाटतं. पस्तीस वर्ष ज्यांनी सत्ता भोगली त्यांना 12,775 दिवस होतं. 12,775 दिवसापैकी ते फक्त मतदारसंघात आठवड्यातून 2 दिवस होते, उरले ते मुंबईला असतात. त्यामुळे त्यांना त्या 2 दिवसात मतदारसंघातले प्रश्न सोडवण्यासाठी इच्छा नसल्यामुळे वेळ मिळत नसेल. कारण ऊस उत्पादकाचे प्रश्न आहेत, रस्त्यांचे प्रश्न आहेत. आपण जर रस्त्याचा उल्लेख करता
पेठ सांगली रस्ता जर 20 वर्षापूर्वी झाला असता तर निश्चितपणाने सांगलीपासून पेठपर्यंतच्या सगळ्या गावांना दळणवळणाची उत्तम सोय झाली असती, तर व्यापार खूप चांगल्या प्रकारे वाढला असता. आपल्या पाठीमागून कोल्हापूर शहर, कोल्हापूर जिल्हा खूप विकसित झाला आहे, कारण त्याला नॅशनल हायवेला लगेचच अटॅच कनेक्टिव्हिटी मिळाल्यामुळं हा विषय त्यांना या तालुक्यातली, या जिल्ह्यातली कुठल्याही लोकांना सक्षम करायचा विचार त्यांचा दिसत नाही आहे. लोक सक्षम झाले तर त्यांच्या अंकित राहत नाही, असा त्यांचा स्वभाव झाला. या तालुक्यामध्ये प्रामुख्यानं ऊस उत्पादकांचा मोठा प्रश्न तयार झालेला आहे. जवळपास 500 ते 600 रुपये इतर कारखान्यांच्या तुलनेने दर कमी मिळतो. टनाला 100-100 कोटी रुपये ऊस उत्पादकांच्या त्या ठिकाणी तोटा दरवर्षी होतो. युवकांच्या रोजगारासाठी, युवकांना उद्योजक बनवणं, रोजगारभूमिक परिस्थिती निर्माण करणं, MIDC सारख्या वेगवेगळ्या कंपन्या MIDCमध्ये आणणं, खरं तर लोकप्रतिनिधीची जबाबदारी असते. दुर्दैवानं त्यांना या सगळ्या गोष्टीवर पाहायला वेळ नसेल, कारण इथला युवक जर सक्षम झाला तर तो निश्चितपणानं स्वतःच्या पायावर उभा राहील. आणि मग आपलं काय, आपल्या मुलाचं काय, असे काही प्रश्न त्यांच्या पुढे असतात असं मला वाटतं. साखर कारखाना एकाचे 5 झाले असं ते सातत्यानं सांगतात. जो सभासदांना त्याचा फायदा झाला, असं काही सभासदांच्या बोलण्यातून वगैरे आम्हाला जाणवलं असं नाही. या साखर कारखान्या 5 असलेल्या मालकांनी आमदारकीच्या लोकांनी 35 वर्ष ज्यांना आमदार जे मंत्री म्हणून राहिले, त्या पदाचा दुरुपयोग करून जिल्ह्यामध्ये कमी दर देण्यासाठी सगळ्या कारखानदारांच्यावर दबाव आणणं हे काम त्यांनी सातत्यानं 35 वर्ष केलं. स्वाभिमानी संघटनेनं शेतकऱ्यांच्या मागणीप्रमाणे उत्स्फूर्तपणानं ते आंदोलन केलं होतं. ऊसाच्या दर जो कोल्हापूर जिल्ह्यामध्ये, जो पुणे जिल्ह्यामध्ये, त्याच्यापेक्षा इथं का कमी, हे एका मुद्द्यावरच आंदोलन केलं होतं. आणि शेतकऱ्याला कुठलाही आपला जीव धोक्यात घालून गव्हाणीमध्ये उद्या मारावं असं वाटत नाही, परंतु त्या शेतकऱ्यांचा कधी नाईलाज आहे. स्वतःचा जीव धोक्यात घालून गव्हाणीमध्ये उद्या मारल्या, परंतु उद्या मारल्या, परंतु एक हृदय नसलेली व्यक्ती या मतदारसंघाचं नेतृत्व 35 वर्ष त्यांच्या हृदयाला माझं. या ठिकाणी लोकांनी मला आशीर्वाद दिला. प्रत्येक गावामध्ये पहिल्या नामदार पदातून ऊस उत्पादकांसाठी वजन काटा, ज्या वजन काट्यातून ऊस त्या ठिकाणी वजन करून कारखान्यावर जाईल, आणि जर कारखान्यानं स्वीकारलं तर त्या ठिकाणी शासकीय अधिकारी तो ऊस खाली करून देतील, अशी व्यवस्था आमदार होईल. तेच एक माझं पहिल्या टप्प्यातलं विचार आहे. विकास हा निश्चितपणाने या मतदारसंघाचा आहे. मतदारसंघ छोटा आहे, 57 गाव आहे, तर 2 शहर आहे. 2 शहराला मिळणारा निधी हा वेगळ्या डिपार्टमेंटचा आहे, ग्रामीण भागात मिळणारा निधी हा वेगळ्या टप्प्याचा आहे, वेगळ्या डिपार्टमेंटचा आहे. विकास हा निश्चितपणाने होईल, परंतु शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम झाला पाहिजे, हे प्रामुख्याने अजितदादांनी सगळ्या जनतेच्या समोर सांगितलं. बारामतीपेक्षा जास्त विकास या मतदारसंघात होईल. अर्थमंत्री म्हणून 1ही रुपयाचा निधी कमी पडणार नाही, ही जबाबदारी त्यांनी घेतली आहे. त्यामुळे इथल्या मतदारसंघामध्ये इथून पुढच्या काळामध्ये विकासाचं एक नवीन